ह्याच्यासाठी तुमची सर्वांची आशीर्वादाची आणि आम्हाला संरक्षणाची गरज आहे आणि तुम्ही सर्वजण संरक्षण हे तर मागताय संरक्षण. आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला सुद्धा वागणं मुश्किल आहे साहेब, कारण आज आम्ही बोलतोय तर बोलल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा टार्गेट केलं जाणार आहे. पण ठीक आहे, आमचं काय व्हायचं देऊ देत, पण या गोरगरीब जनतेचा प्राण वाचला पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा विषय. त्याच्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावून ह्या तपास फास्ट ट्रॅकवर झालाच पाहिजे. पण याचा फास्ट ट्रॅकवर तपास होण्यासाठी अगोदर आरोपी अटक झाले पाहिजेत. ही आरोपी अटक होत नाहीत. याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना आपण स्वतः जातीनं बोलून मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा करून होणार नाही तर एवढ्या दिवस झाला अटक नाही. आणि जे कुठले ह्या प्रकरण सगळं खंडणीशी येऊन भेटतंय, ह्या खंडणीशी घेऊन भेटल्यानंतर मग हे सगळे 302 मध्ये सुद्धा हेच आरोपी आहेत का, ह्याचा तपास झाला पाहिजे, त्यांना त्याच्यात ऍड झाले पाहिजेत. जर ही झालं तरच आपल्याला खरा न्याय मिळेल, नाही तर अन्यथा खरा न्याय मिळणार नाही. याच्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं तुम्ही उभा राहावा एवढी माझी विनंती आहे. आदरणीय लंके साहेब 2 मिनिट. आपल्या गावचं आधारवड म्हणून ज्याने गेले 15 वर्ष काम केलं असा संतोष देशमुख आपल्या सर्वांचा एक आवडता, त्याची काही दिवसापूर्वी एक निर्घुण हत्या झाली. ती घटना नुसत्या या परिसरासाठी नव्हे तर पूर्ण राज्यासाठी एकदम हृदयाला छेद करणारी ती घटना आहे. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस बाप्पा आणि मी दिल्लीमध्ये होतो. बाप्पांना मी रात्रभर अक्षरशः ह्या PIला फोन करा, SP ला फोन करा, आम्हाला किती टक्के रिस्पॉन्स आला किती टक्के नाही आला ते आम्ही नंतर संसदेत सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गृहमंत्र्यांना सुद्धा बाप्पा आणि आम्ही भेटलो. ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही दुसऱ्या दिवशी लोकसभेच्या सभापतींना सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांना घेऊन भेटलो की ही घटना घडली, त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी ज्या घटनेमागं जे आरोपी आहे आणि त्या आरोपींच्या पाठीशी कोण आहे आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी चालू आहे याची उकल झाली पाहिजे आणि जे खरे आरोपी त्या आरोपींना सजा लागली पाहिजे. या बाबतीत आम्ही संसदेमध्ये प्रयत्न केले. खाली संदीप भैया असू, आमचे जितेंद्र आव्हाड असू, या सर्व मंडळींनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे. आम्ही या परिवाराला एक सांगू इच्छितो की पवारसाहेब आणि आम्ही सर्वजण या परिवाराच्या पाठीशी, या घटनेचा पूर्णपणे तपास लागत नाही तोपर्यंत आम्ही या परिवाराच्या आणि या खुनाची चौकशी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. आणि या परिवाराला एकच सांगू इच्छितो, आत्तासुद्धा साहेबांनी या परिवाराशी बोलत असताना त्या मुलीच्या शिक्षणाच्या बाबत असो किंवा इतर सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहे. पण या परिवाराचे आम्ही आधार म्हणून बाप्पा असो, आम्ही संदीप भैया असो, आमचे या ठिकाणी टोपे साहेब असो, आम्ही सर्वजण असो हेच या ठिकाणी सांगतो. संदीप भाई, कुटुंबाची जिम्मेदारी आदरणीय साहेबांनी घेतली आहे आणि आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून आपण जे काही कुटुंबाची एक जिम्मेदारी आम्हाला तुम्ही गावकऱ्यांनी ठरवून तुम्ही सांगा, आम्ही ती स्वीकारू. पण सगळ्यात महत्त्वाचं साहेब, हे मास्टर माइंड आणि हे जे आहेत ना, हे फक्त हे वाल्मिक कराडे साहेब ह्याच्यामध्ये नाही 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 हे जो हे आपलं जिल्हा एकदम पुरोगामी तुम्हाला विचारा मारणार जिल्हा आहे साहेब. ह्या माणसांनी सगळी ही काशी करून टाकली. या 2 समाजामध्ये सगळी तेढ निर्माण ह्या माणसांनी केली. तिथं आपल्याला रडून जमणार ना, तुम्हाला सांगतोय मी. रडून असं हे असलं रडलं तर मी तुम्हाला सांगतोय, आम्ही बाप्पा आम्ही कधी बी त्या दिवशी बी गावात आलो होतो मी सभागृहामध्ये, ह्यांनी मांडलंय, मी सुद्धा मांडलंय. घाबरायची भ्यायची गरज नाही बरं का कुणाला, तुम्हाला सांगतो मी. आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही ताकदीने तिथे साथ देणार जोपर्यंत ह्यांना न्याय देणार नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. आता उद्या आम्ही सगळ्या सर्वच पक्षाची आम्ही बैठक साहेब आम्ही बोलवतोय बीडला. आणि जोपर्यंत 2 त्याच्यामध्ये मूळ आहेत, ते खंडणीच्या विषयामध्ये ते वाल्मिक कराडचं नाव टाकलंय साहेब, जेव्हा ते 6 तारखेला टाकलं पाहिजे होतं. आणि दुसरं ते त्याच्यात तर एक अटक झाली नाही. दुसरी गोष्ट 302 मध्ये त्यांच्या कुटुंबाचे तिथं घरी आत्ता बोलताना म्हणले सूत्रधार सगळे घाबरायला लागले बोलायला. इथं सुद्धा गावात आल्यानंतर त्या दिवशी गावात मी चर्चा केली आहे साहेब. मेन सूत्रधार हे 2 समाजाचा तिळक हे वादच मिटून जातोय. भांडणं लावायचं कामच हे माणूस करतो. सगळा जिल्हा नाही महाराष्ट्राचं लक्ष लागलं साहेब. एवढीच विनंती आहे आणि आपण बोलायचं. जे काही घडलं हे तुम्हालाच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात
सर्वसामान्य लोकांना एक प्रकारचा धक्का बसला आहे. वीज जिल्हा याचा एक महाराष्ट्रात लौकिक आहे. हा जिल्हा मी अनेक वर्षापासून या त्या निमित्तानं जिल्ह्याशी संबंधित आहे. वारकरी संप्रदाय हे या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आणि वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन आपलं आयुष्य जगणार आहे. दुष्काळ पडला तर त्याला तोंड देणार आहे. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार देणारे त्यासाठी कष्ट करणारे कुणी आहेत हा प्रश्न विचारला तर वीजचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फसणारं न सोसणारं अतिशय चमत्कारिक अशा प्रकारचं आहे. त्या तरुण सरपंचाची हत्या झाली. 15 वर्ष लोकांच्या पाठीमागं त्या पदावर बसण्याचं काम त्यांनी केलं. 15 वर्ष ज्याची निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी समरस होणारा, वादविवादापासून दूर राहणारा असा हा तरुण कर्तव्यगार लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या गावामध्ये काम करतोय. जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन कुणाला दमदाटी दिली, कुणाला मारहाण केली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली. आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर न्यायचं, व्यक्तिगत हल्ला केला आणि शेवटी तो हल्ला हत्येभरून जातो, हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे. याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल. लोकसभेचं अधिवेशन काल संपलं आणि गेले 2-4 दिवस आम्ही बघतो तुमचे प्रतिनिधी बजरंग सोनवणे असतील, सुरेश लडके असतील आणि जे कोणी तिथं खासदार महाराष्ट्रातले आहेत त्यांनी हा प्रश्न उचलून धरला. गृहमंत्र्यांना भेटले, पार्लमेंटमध्ये यांनी स्वतः हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि इथं न्याय द्या या प्रकारचा आग्रह बजरंग सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी देशाच्या लोकसभेमध्ये मांडला. त्यांचं भाषण मी ऐकत होतो. मी काही त्यांच्या सभागृहात नाही आहे, पण ऐकत होतो. समग्र ते जे काही सांगत होते ते ऐकल्याच्या नंतर स्थगित झालं. या देशाच्या राज्यात काय चाललं आहे अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले. हे दुखणं जिथं मांडायला हवं आहे तिथं मांडलं. त्यांनी एकच गोष्ट सतत सांगितली की सुस्थितीत याच्या खोलात गेलं पाहिजे. आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले, तो टेलिफोनवर असेल आणखीन कशावर असेल, ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे, त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही येईल. हा आग्रह बजरंग सोनवणे, लडके, बाकीच्या सगळ्या सहकार्यांनी देशाच्या पार्लमेंटमध्ये केला. आणि नेमकं हेच काम महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला. तुमचे जितेंद्र आव्हाड त्यांनी सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला.
त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत, हा विचार केला नाही. अन्याय होतो आहे, अन्याय झाला आहे आणि त्या अन्याय झालेल्यावर जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला.